चाकण पुणे जिल्ह्यातलं सर्वात मोठं ऑटो हब म्हणून ओळख असलेलं शहर, परंतु या शहरात चाकण पोलीस आणि वन विभागाने राज्यातील सर्वात मोठी कारवाई केली आहे। चाकणमधील सहारा सिटीत पोलिसांनी छापा घालून सापांची तस्करी करणाऱ्या टोळीला पकडले आहे। या कारवाईत तब्बल 100हून अधिक कोब्रा आणि घोणस जातीचे साप ताब्यात घेण्यात आले आहेत। या प्रकरणात एका महिलेलाही अटक करण्यात आली आहे। त्या फ्लॅटमध्ये सुमारे 100 पेक्षा अधिक साप त्या ठिकाणी लाकडाच्या पेटीमध्ये, प्लास्टिक ड्रम, त्याचबरोबर पोत्यामध्ये मिळून आले। ठिकाणावरून पोलिसांनी 2 लोकांना, रणजित खारगे त्याचबरोबर धनाजी बेलकुते या 2 लोकांना ताब्यात घेतलेलं आहे। सहारा सिटीमध्ये रणजित खागरे आणि धनाजी बेळकुते हे फ्लॅट भाड्याने घेऊन राहत होते। त्याच परिसरातले साप पकडून आणून त्यांचं विष ते काढत असल्याची माहिती वन विभागाने दिली आहे। हे साप अत्यंत विषारी असून त्यांचं विष अतिशय महाग विकलं जातं। आम्हाला त्या कारवाईमध्ये जवळजवळ 120 ते 125 साप सापडलेले आहेत आणि दोन जातीचे ते असून दोन्ही अतिशय विषारी आहेत। घोणस आणि कोब्रा अशा प्रकारचे ते साप आहेत। आता या आरोपीवरती आम्ही महाराष्ट्र वन्यजीव अधिनियम 1972 कलम 9 आणि 11 नुसार कारवाई करणार आहोत। हे मिल्किंगसाठी, ज्याला आपण विष काढणं म्हणतो, सापाचं विष काढून त्याची पावडर बनवून ते अँटी स्नेक वेनम म्हणून विकलं जातं। तर त्यासाठी त्यांनी ते बनवत होते। 100हून अधिक साप वन विभागाने ताब्यात घेतले आहेत। आता हे साप उद्यानांमध्ये सोडण्यात येणार आहेत। मात्र या सापांचं विष कुठे विकलं जायचं आणि त्यामागे कुठलं रॅकेट आहे का हे शोधणं तितकंच महत्त्वाचं आहे आणि पोलिसांसमोर तेच मोठं आव्हान असणार आहे। साईदीप ढोबळे, झी मीडिया, चाकण, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।